तर मंडळी आजच्या या दुसऱ्या व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि या व्लॉग मध्ये 2 ते 3 मिनिटात माऊली महाराजांनी सांगितलंय की वारी पंढरीची कशासाठी करायची, का करायची, खूप छान शब्दात सांगितलेलं आहे. पहा आणि शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. नामदेव महाराजांचं प्रमाणे चंद्रभागेशी करीत असणार तुझे दोष तो पुराणोरा. चंद्रभागेमध्ये स्नान करलं ना जो ठिकाणी कुठल्याच प्रकारचे शिल्लक राहते. चंद्रभागेचं स्नान झालं तर आपण पुंडलिकाचं दर्शन घ्यायला दर्शन घेत असताना पुंडलिक महाराज सांगतो तू आई बापाची सेवा करतो का? मी माझ्या आई बापाची सेवा केली म्हणून 8 वर्ष झाली भगवान परमात्मा बरोबर. तू तुझ्या आई बापाची सेवा करत असलं तर पुढे जा, पांडुरंगाचं दर्शन होईल, नाही तर माघारी पुढे दर्शन होणार नाही. पुंडलिकाचं दर्शन झालं तर पुढे जातो, पुढे गेलं तर चोखोबरायांची समाधी लागते. चोखोबराय सांगतात मी अखंड परमार्थमध्ये चोख राहिलो म्हणून भगवंताच्या शरणाजवळ मला जागा मिळाली. तो परमार्थमध्ये चोख होता, चोख असला तर पुढे जा, पांडुरंगाचं दर्शन होईल, नाही तर माघारी. आणखी पुढे गेले की नामदेवरायांची समाधी लागते. नामदेवराय तेच सांगतात मी अखंड या वाणीनं नामस्मरण केलं, ते नामस्मरण करतोय का? करत असतो तर पुढे जा, भगवंताचं दर्शन होईल, नाही तर माघारी होतो. नामदेवरायांचं दर्शन झालं तर आपण पुढे गेलो की गरुड खांबाचं दर्शन होतं. गरुड खांबाला लोक आणि उड्या मारतात. त्याचं काय कारण आहे? गरुड महाराज सांगतात तुम्ही माझ्या ठिकाणी असणारा अहंकार सोडून गेला. तुला अहंकार सोडतो, तुला जर अहंकार सोडता असेल तर पुढे जा, पांडुरंगाचं दर्शन होईल. आणि मग पुढे गेलं किती सारा भगवान परमात्मा जो त्याचं दर्शन होतं. जे पंढरपूरच्या अधिकारी कोण आई वडिलांची सेवा करतात तो भगवंताच्या भक्तीमध्ये चोख राहिलो तो वाणीनं अखंड भगवंताचं नामस्मरण करतात तो. आणि ज्यांनी अहंकार टाकून पांडुरंगाच्या वारीचे अधिकारी त्याच्यापेक्षा जे 80-90 आहेत ना ते फक्त माझ्या करायला म्हणून 30 लाख जरी समाज चाललेला असला ना तर तिथे तुकोबरायांच्या प्रमाणे तो का म्हणे आयुष्य अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाटत आहो. ज्याच्या मनात त्याच्याविषयी अर्थ पाहिला त्याची तो वाट पाहतो, तो सगळ्याची वाट पाहिला मोकळा नाही. तर मंडळी आताचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.